सोलापुरातील अनगर पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगलाय। अनगर पंचायतीच्या सर्व सदस्यांची बिनविरोध निवड झाली। मात्र नगराध्यक्षपदासाठी 2 उमेदवार रिंगणात असून भाजपकडून प्राजक्ता पाटील यांना राष्ट्रवादीकडून उज्ज्वला थिटे यांनी आव्हान दिलं। विशेष म्हणजे अनगरच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपने प्रतिस्पर्ध्यांवर दबाव टाकल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंनी केला। गेल्या 2 दिवसांपासून अर्ज दाखल करण्यासाठी अनगरला जाऊ नये याकरता अडथळे आणल्याचा आरोपही त्यांनी केला। तसंच पोलिसही या प्रकरणात लक्ष घालत नसल्याचा आरोप करत त्यांनी जोरदार राडा केला। नंतर अखेर पोलीस संरक्षणात त्यांनी अर्ज दाखल केला असून आता इथं दुहेरी लढत होणार आहे। भाजपला नगराध्यक्ष पदच कशासाठी हवं आहे असा सवाल राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटेंनी उपस्थित केला असून त्याला राजन पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय। त्यांना आता नगरसेवकापेक्षा नगराध्यक्ष पदच बहाल करायचं होतं, मग त्यांनी ते पण करू शकले असते ना। जे नगराध्यक्ष पदात तरी त्यांच्या सुनबाईचं त्यांनी उमेदवारीचं सगळं त्यांनी घोषणा केलेली आहे, अर्ज दाखल केलेला आहे। म्हणायचं मग सरळ ते नाही तर मॅडम तुम्ही हेच घ्या, मी पण सुनबाईच होते ना, मी पण त्यांची मुलीसारखीच होते। हा आरोप आज होत नाही। हा आरोप आमच्या अनगरकरांवर गेली 40 वर्ष होतोय। कारण दुसरा कुठलाही विषय या मंडळीकडे आमच्या गावासाठी आणि आमच्या परिसरासाठी नाही आहे, म्हणून करता असे बिनबुडाचे आरोप करतात। मी माझं समर्थन करणार आहे। त्यापेक्षा या गावात जे लोक राहतात, जे त्यांचा जन्म इथं झाला आहे, त्या लोकांची बाईट घ्या म्हणलं, त्यांचं मत तुम्ही आजमावा आणि मग आपलं मत तयार करा की इथं दादागिरी आहे का, गुंडगिरी आहे का, लोकशाही आहे का, काय आहे ते असं सांगितलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।